फ्रेंड्स मेक द वर्स्ट एनिमीज. नेटफ्लिक्सवरील हाऊस ऑफ कार्ड सिरीजमधील हा कोट जागतिक राजकारणाला चपकल बसतो. आता तुम्हीच बघा ना, कालपर्यंत जी अमेरिका आणि तिचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात गळा घालून बोलत होते. PM मोदी, यू आर अ टफ नेगोशिएटर, बेटर दॅन मी. मोदी, अ टेरिफिक मॅन. मिस्टर प्राईम मिनिस्टर, यू आर ग्रेट फ्रेंड अ लॉंग टाईम, वी मिस्ड यू अ लॉट. अशी स्तुतीसुमनं उधळत होते. तेच ट्रम्प ऑपरेशन सिंदूर नंतर भारताला बॅकफूटवर खेचण्यासाठी सर्वात पुढे होते. अगदी आपण भारत आणि पाकिस्तानला दम देऊन युद्ध थांबवण्यास भाग पाडले अशा अर्थाची विधानं करणं असो, किंवा मग बेकायदा स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून हातात बेड्या घालून भारतीयांना देशात धाडणं असू द्या, ट्रम्प किंवा अमेरिका भारताचे मित्र आहेत की मित्र असण्याचा दिखावा करतायत हेच समजत नाही. पण दुसरीकडे रशियाला आपण आपला मित्र म्हणतो. पण 1962 साली जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केलं तेव्हा इंडिया इज आवर फ्रेंड बट चायना इज आवर ब्रदर असं बोलून रशियाने भारताच्या तोंडाला पानं पुसली. अगदी 1965 सालचा ताशकंद करार असेल किंवा 1971 सालचा शिमला करार असेल, हे दोन्ही करार रशियाच्या मध्यस्थीनेच झाले. पण याच रशियाच्या मध्यस्थीने केलेल्या करारांमुळे युद्धभूमीवर जिंकलेला भारत करारांमध्ये मात्र हरला. या सर्वात एक प्रश्न सर्वसामान्य भारतीयांच्या मनात निर्माण होतो. तो म्हणजे असा की रशिया आणि अमेरिका हे दोघेही भारताला सोयीनुसार वापरतात का, की मग हे दोघेही भारतावर दबाव तंत्र वापरून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत. चला जाणून घेऊयात या जिओ पॉलिटिकल वॉर मागचं पॉलिटिक्स. नमस्कार, मी सागर, तुम्ही पाहताय प्युअर पॉलिटिक्स. भारत हा देश आज जगाच्या व्यासपीठावर एक मोठा खेळाडू बनला आहे. अमेरिका असो, रशिया असो किंवा युरोप, या सगळ्यांना भारत हवा आहे. पण यातही एक प्रश्न निर्माण होतो की हे देश खरंच भारताला आपला खरा मित्र मानतात का, की हे देश फक्त भारताचा वापर करून आपलं राजकारण, आपली अर्थव्यवस्था आणि आपली सत्ता वाचवत आहेत. कारण भारत हा देश फक्त 1.4 अब्ज लोकांची भली मोठी बाजारपेठ नाही, तर एक उदयास येणारी महासत्ता आहे. म्हणूनच अमेरिका असो, रशिया असो किंवा युरोपियन देश, प्रत्येकासाठी भारत गरजेचा मित्र आहे. पण हे सगळे देश भारतावर मैत्रीपेक्षा स्वार्थाचा चष्मा घालूनच पाहतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. हो, आपण रशियाला दीर्घकाळचा मित्र मानतो, पण हे नातं खरंच निस्वार्थ होतं का, याचा विचार कधीतरी झाला पाहिजे. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात रशिया भारताच्या बाजूने उभा राहिला, हे खरं आहे. पण का उभा राहिला? कारण त्या काळात रशिया आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्ध सुरू होतं. अमेरिका पाकिस्तानला समर्थन देत होती आणि रशियाला त्याला उत्तर द्यायचं होतं. भारत यात एक स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून वापरला गेला. या युद्धानंतरचा शिमला करार असो किंवा इतर करार असो, भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. पण हे करार भारताच्या दृष्टीने फारसे फायद्याचे ठरले नाहीत. रशिया नेहमीच मध्यस्थ म्हणून पुढे आला आणि भारतानेही नातं जपण्यासाठी अनेक वेळा त्यांच्या अटी झेलल्या. पण यातून भारताला विशेष काही आउटपुट मिळालेला नाही, हेही तितकंच खरं आहे. अलीकडच्याच रशिया युक्रेन युद्धात अमेरिका आणि युरोप रशियावर निर्बंध लादत असताना भारताने निर्भयपणे रशियाची साथ दिली. रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवलं. अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारताने जागतिक व्यासपीठावर स्पष्ट सांगितलं की रशिया आमचा जुना मित्र आहे. भारताने केवळ व्यापार नाही तर राजनैतिक बॅलेन्सिंगचं उदाहरणही दिलं. दुसरीकडे अमेरिका आहे, ज्याच्याशी सध्याच्या काळात भारताचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झालेत. आज अमेरिका आणि भारताचे संबंध बळकट होत असले तरी अमेरिकेच्या मित्रत्वामागेही स्वार्थ स्पष्ट आहे. अमेरिकेला आशिया खंडात चीनला वरचढ ठरू द्यायचं नाहीये. चीनची वाढती ताकद अमेरिकेच्या वर्चस्वाला थेट आव्हान देते. त्यामुळेच अमेरिका क्वाड सारख्या गटांमधून भारताशी मैत्री करतोय. पण ही मैत्री समान मूल्यावर आधारित नाही, तर शत्रू समान असल्यामुळे आहे. त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताबाबतचा दृष्टिकोनही नेहमीच विरोधाभासी राहिला आहे. हाऊडी मोदी कार्यक्रमातून मोदींनी ट्रम्प यांचा प्रचार केला, पण त्या बदल्यात ट्रम्प यांनी भारताला काय दिलं, तर भारतातून येणाऱ्या वस्तूंवर भरघोस टॅरिफ. ॲपल कंपनी भारतात मॅन्युफॅक्चरिंग सुरू करणार असं म्हणत होती, तेव्हा ट्रम्प यांनी ॲपलच्या CEOला धमकी दिली की भारतात जर प्रोडक्शन केलं तर अमेरिकेत जादा टॅक्स भरावा लागेल. मग अशात प्रश्न निर्माण होतो की अमेरिका भारतासोबत मैत्री जोपासतोय की भारताचा वापर करून घेतोय. मित्रांनो, हा फक्त व्यापार नाही आहे. भारताच्या वाढत्या ताकदीला दडपण्याचा अमेरिकेचा हा एक प्रयत्न आहे. कारण अमेरिकेला चीन मोठा होणं खपणार नाही आणि भारत महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. ही गोष्ट अमेरिकेला जास्त अस्वस्थ करते. कारण जर भारत स्वतंत्र भूमिका घेत असेल तर अमेरिकेचं विश्वगुरुपद डळमळीत होऊ शकतं. म्हणूनच कधी व्यापारात दबाव, कधी व्हिसा धोरणात बदल, तर कधी संरक्षण करारात गोंधळ, या सगळ्या अमेरिकेकडून वापरल्या जाणाऱ्या कंट्रोल टॅक्टिक्स आहेत. म्हणून आता वेळ आली आहे की भारताने निस्वार्थ मित्र शोधण्यापेक्षा व्यावसायिक राजकारणात मुत्सद्दीपणाने आपली भूमिका ठरवली पाहिजे. रशिया असो किंवा अमेरिका, कोणताही देश आपल्या स्वार्थासाठीच तुमच्या बाजूने उभा राहतो. म्हणूनच भारताने आता गटांमध्ये नाही तर स्वतंत्रपणे आपला ठसा उमटवला पाहिजे. कारण जगाच्या व्यावसायिक आणि भौगोलिक राजकारणात मैत्री ही संकल्पना फारशी शिल्लक राहिलेली नाही.
आता फक्त वर्चस्व हीच संकल्पना आपलं डोकं वर काढू लागली आहे. म्हणून आता वेळ आली आहे की भारतानेही निस्वार्थ मित्र शोधण्यापेक्षा व्यावसायिक राजकारणात मुत्सद्दीपणाने आपली भूमिका ठरवली पाहिजे. रशिया असो किंवा अमेरिका, कोणताही देश आपल्या स्वार्थासाठीच तुमच्या बाजूने उभा राहतो. म्हणूनच भारताने आता गटांमध्ये नाही तर स्वतंत्रपणे आपला ठसा उमटवला पाहिजे. कारण जगाच्या व्यावसायिक आणि भौगोलिक राजकारणात मैत्री ही संकल्पना फारशी शिल्लक राहिलेली नाही. आता फक्त वर्चस्व हीच संकल्पना आपलं डोकं वर काढू लागली आहे. म्हणून आता वेळ आहे की भारतानेही स्वहिताच्या राजकारणात नवी परिभाषा लिहिली पाहिजे. भारताने ती लिहावी इतकाच आशावाद. जागतिक राजकारणाच्या या खेळाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि प्युअर पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.